हॅलो फ्रेंड्स, आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. सो आज आपण इंटिग्रेशनचा व्हीआयपी क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये आपणास? इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस कॉट ऑफ 8x अपॉन कॉट ऑफ 2x मायनस टॅन ऑफ 2x इंटू dx इक्वल टू a cos ऑफ 8x प्लस c. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. समजलं गाईज? आता या ठिकाणी त्यांनी आन्सर पण दिले आपल्याला इंटिग्रेशनचा. आपल्याला फक्त त्या आन्सरचा कोएफिशियंट फाइंड करायचा आहे. इथं सी काय आहे? आपला आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर ते कोएफिशियंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे इंटिग्रेशन स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जावं लागेल. बरोबर? चला तर मग सॉल्व्ह करूया आपण. आता मला सांगा, गिवन इंटिग्रेशन लेट इंटिग्रेशन आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आता 1 प्लस कॉट ऑफ 8x ला आपल्याला हे फॉर्म्युला माहिती आहे का गाईज? सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला बेसिक 3 फॉर्म्युला सांगतो, ते या क्वेश्चन मध्ये आपल्याला यूज करायचे आहेत. ठीक आहे, मला सांगा 1 प्लस कॉस थिटा याला आपण असं लिहू शकतो का? इम्पॉर्टंट फॉर्म्युलीज. इथं लिहूया आपण पहिल्यांदा इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज और फॉर्म्युली. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला त्याच्यात 1 प्लस कॉस थिटा इक्वल टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. बरोबर? हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. अजून एक फॉर्म्युला आहे गाइज, दॅट इज साइन ऑफ 2 थिटा इक्वल टू 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस ऑफ थिटा. बरोबर? थर्ड फॉर्म्युला आहे दॅट इज कॉस ऑफ 2 थिटा विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर ऑफ थिटा. सिंपल. हे जर तुम्हाला 3 फॉर्म्युले माहित असतील ना गाईज, तर तुम्ही इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग आपण सॉल्व्ह करूया. ओके, इथं लिहा लेट इंटिग्रेशन आय इक्वल टू काय इंटिग्रेशन आपलं. आता या ठिकाणी 1 प्लस कॉट 8x आहे, म्हणजे आपण इथं 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करू शकतो का? तर हो. काय 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आता इथं थिटा किती? 8x, म्हणून आपला आन्सर येईल 2 टाइम्स कॉस स्क्वेअर ऑफ थिटा बाय 2 म्हणजे 8x बाय 2. किती येणार आहे ते? 4x होल डिवायडेड बाय, आता कॉस 2x ला आपण असं लिहू शकतो का? कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय साइन ऑफ 2x. तर हो गाईज, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कॉस हे काय असतं, कॉट थिटा काय असतं? कॉस बाय साइन एक्स. आणि टॅन थिटा काय असतं? साइन बाय कॉस एक्स. म्हणून या ठिकाणी साइन ऑफ 2x डिवायडेड बाय कॉस ऑफ 2x इंटू dx ऍज इट इज. सिम्प्लिफाय करा. आता मला सांगा, या ठिकाणी आता इथं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे? 2 आउटसाइड द ब्रॅकेट लिहा कॉन्स्टंट. सो न्यूमरेटर मध्ये कॉस स्क्वेअर ऑफ 4x ऍज इट इज येईल. ठीक आहे, डिवायडेड बाय मल्टिप्लिकेशन दॅट इज अ कॉस स्क्वेअर ऑफ 2x मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन स्क्वेअर ऑफ 2x. इथं डिनॉमिनेटर मध्ये काय येणार आहे? ह्यांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज साइन x इंटू 2x. पण ह्याच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे, म्हणजे ते न्यूमिनेटर मध्ये गेल्यावर काय होईल? साइन ऑफ 2x इंटू कॉस ऑफ 2x. ओके, इंटू dx. बरोबर ना? आता मला सांगा, हे जे 2 आपण आउटसाइड घेतले ते इथंच लिहून राहू द्या. आता मला सांगा 2 इंटू साइन ऑफ 2x इंटू कॉस ऑफ 2x. या ठिकाणी आपण साइन 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करू शकतो. आणि या ठिकाणी कॉस स्क्वेअर ऑफ थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला यूज करू शकतो ना? दॅट इज कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. फक्त या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू किती आहे? तर 2x. रिप्लेस करूया आपण. इंटिग्रेशन आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आता कॉस स्क्वेअर 4x ऍज इट इज. आता 2 साइन ऑफ 2x हा वाला 2 आणि साइन 2x इंटू कॉस ऑफ 2x काय येणार आहे? ते 2 साइन ऑफ 2x इंटू कॉस ऑफ 2x. याला आपण इन टर्म्स ऑफ साइन 2 थिटाच्या फॉर्म्युला मध्ये लिहूया. इंटू साइन ऑफ 2 थिटा. थिटा किती? 2x. 2 इंटू 2 इट विल बी 4x. बरोबर? डिनॉमिनेटर मध्ये कॉस स्क्वेअर ऑफ थिटा मायनस साइन स्क्वेअर ऑफ थिटा, सो इट विल बी कॉस ऑफ 2 थिटा. म्हणजे कॉस ऑफ 2 थिटा. थिटा किती आहे? 2x. म्हणजे तिथं काय येणार आहे? कॉस ऑफ 4x इंटू dx. समजलं गाईज? इथपर्यंतच हा क्वेश्चन इम्पॉर्टंट होता, जे की तुम्हाला कसं कन्वर्जन करायचंय डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये आणि फॉर्म्युला यूज करायचे ते एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला फायनल आन्सर भेटायला जास्त वेळ नाही लागणार. चला तर मग सॉल्व्ह करूया आपण. आता इथला एक कॉस 4x कॅन्सल आउट झाला, इथला एक झाला. काय झालं? फायनल रिमेनिंग काय राहील? कॉस ऑफ 4x इंटू साइन ऑफ 4x. आता मग आपण त्याला लिहून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 4x इंटू साइन ऑफ, किंवा त्याला आपण असं पण लिहू शकतो, रिव्हर्स मध्ये लिहूया, दॅट इज साइन ऑफ 4x
साइन ऑफ 4x इंटू कॉस ऑफ 4x इंटू dx. आता मला सांगा साइन 4x इंटू कॉस 4x अँगल सेम आहे, ह्याला आपण साइन 2 थिटाच्या फॉर्म्युलामध्ये आणू शकतो का? तर हो, तिथं काय आहे 2 sin थिटा इंटू कॉस थिटा, म्हणून आपल्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय 2 करायचंय. बरोबर केलं का? मी इथं लिहितो. चला तर मग i इक्वल टू काय येणार आहे तुमचं? i इक्वल टू 1/2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ 2 साइन ऑफ 4x इंटू कॉस ऑफ 4x. काय येणार आहे त्या ठिकाणी? तर साइन ऑफ 8x, कारण की इथं थिटाची व्हॅल्यू किती आहे? 4x, म्हणजे 2 इंटू थिटा इट विल बी 8x इंटू dx. आलं का काहीच आपलं सिंपल इंटिग्रेशन? आता फक्त साइन थिटाचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, मायनस कॉस थिटा. सो इंटिग्रेशन i इक्वल टू 1/2 इंटू इट विल बी मायनस cos of 8x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c होल डिवाइड बाय 8x इंटिग्रेशन 8. तर तुमचं i काय येतंय गाइस फायनल? -1/16 इंटू कॉस ऑफ 8x प्लस c. हे तुमचं फायनल आन्सर आलंय गाइस, बरोबर ना? हे तुमचं काय आलंय? फायनल आन्सर. पण त्यांनी तर फायनल आन्सर दिलंय आपल्याला. काय दिलंय त्यांनी? तुमचं फायनल त्यांनी आन्सर दिलेलं आहे, दॅट इज a इंटू कॉस ऑफ 8x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. बरोबर. आता त्यांनी हे आन्सर दिले. आता ह्या जर दोन इक्वेशनना आपण कम्पेअर केलं, ह्या इक्वेशनला ह्या दोघांना जर आपण कम्पेअर केलं तर मला सांगा बरं, सगळं सेम आहे, आय सेम आहे, कोएफिशियंट किती इथं a इंटू कॉस ऑफ 8x इंटू कॉस ऑफ 8x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. पण आता आपल्याला a ची व्हॅल्यू विचारली, म्हणून ह्या दोघांना जर कम्पेअर केलं तर तुमची फायनल व्हॅल्यू ऑफ a किती येणार आहे? -1/16. सो गाइज तुमचं फायनल आन्सर असेल कोएफिशियंट ऑफ a इक्वल टू -1/16 अँड दॅट विल बी युअर फायनल आन्सर. गाइज समजलं का सगळ्यांना? खूप सिंपल क्वेश्चन आहे. फक्त आपण याला 3 फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहेत, दॅट इज 1 प्लस कॉस थिटा इक्वल टू 2 cos square theta by 2, sin 2 theta इक्वल टू 2 sin theta into cos theta, and third one is a cos 2 theta equal to cos square theta minus sin square theta. ओके, सिम्पली हे फॉर्म्युला यूज करून तुम्ही इझिली असं स्टेप बाय स्टेप तुमचा आन्सर फाइंड करू शकता. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भरपूर वेळेस अशा टाइपचे क्वेश्चन डायरेक्टली एमएसटीसीईटी मध्ये विचारलेले आहेत. ओके, तर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुमचा डाऊट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता. आय विल ट्राय टू रिझॉल्व देम. ओके, सो थँक्यू सो मच गाइज. सी यू इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू सो मच.